उपायुक्त बोरकर साहेब यांची भेट घेतल्यावर बोरकर साहेबांनी त्यांनी जे काही केलं याची आम्हाला सांगितलं, क्लॅरिफिकेशन दिलं की असं असं झालं, असं असं झालं. परंतु आमचा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आज हे MMR रिजनमध्ये आपली ही महानगरपालिका आहे. जवळपास 20 ते 25 लाख लोकसंख्या या महानगरपालिकेची आहे आणि आज असं असताना सुद्धा दंशाने आपल्या इथे मृत्यू व्हावेत यासारखी दुर्दैवी बाब नाही. 4 वर्षाची लहान मुलगी आणि 18 वर्षाची मला वाटतं तिची 24 वर्षाची मावशी तिची त्यांचा मृत्यू होतो. हे किती भीषण आहे आणि याच्यासाठी आपल्याकडे महानगरपालिकेमध्ये ICU नाहीये. शास्त्रीनगर रुग्णालयात जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं आम्हाला की इथे ICUची व्यवस्था नाही आणि ती नसल्या कारणाने त्या पेशंटला शिफ्ट करण्यात आलं होतं. आता समजा त्या पेशंटचं जे काय झालं असतं ते, पण किमान ICUची व्यवस्था तरी, व्हेंटिलेशन तरी आपल्याकडे असतं. तर हा जो कालावधी आहे 25-30 मिनिटाचा जो ट्रॅव्हलिंगचा आहे, त्या ट्रॅव्हलिंगच्या ह्याच्यामध्ये काय आपल्याला ऑपरेट करता आलं नाही त्या पेशंटला, ते जर इथेच ऑपरेट झालं असतं तर कदाचित त्या दोघींचा जीव वाचू शकला असता. आणि एवढी मोठी महानगरपालिका फक्त ते गटारं, पायवाटा याच्यावरच आपण पैसे खर्च करायचे आहेत का? ICU युनिट टाकायला असं काय फॅन्टॅस्टिक खर्च आहे? या आयुक्त, IAS आयुक्त आहेत, यांनी कृपया याच्यामध्ये लक्ष घालावं आणि जे दोषी अधिकारी आहेत, 100% दोषी अधिकारी आहेत, कारण हा निग्लिजन्सच आहे एक प्रकारचा. आणि हा निग्लिजन्स करणारे जे कोण अधिकारी आहेत त्यांना तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करावी. आणि जर या शास्त्रीनगर किंवा रुक्मिणीबाईमध्ये या साध्या साध्या गोष्टींवरती सुद्धा जर उपचार होणार असतील तर हात जोडून विनंती करतो आयुक्तांना की ही दोन्ही रुग्णालय आहेत ना, यांना टाळं लावावं. सर्दी, ताप, खोकला याच्यासाठी जर असतील ना तर आहेत ते प्रायव्हेट आपल्याकडे आहेत दवाखाने, त्याच्यामध्ये जातील लोक. तुम्ही फक्त सर्दी, ताप, खोकलाच करणार असाल, त्याच्यावर औषधोपचार करणार असाल ना तर आहेत. काय गरज पडलेली नाहीत. आम्ही काढू काहीतरी त्याच्यासाठी वेगळी व्यवस्था आम्ही करू. आम्ही शिबिरं टाकू, आरोग्य शिबिरं. तुम्हाला लॉक देतो उद्या की लॉक लावा त्या दोन्ही रुग्णालयांना. लायकी नाही आहे तुमची महानगरपालिका चालवायची. 5 वर्ष झालं प्रशासकीय राजवट आहे. एक नगरसेवक तुम्हाला त्रास द्यायला येत नाहीये आणि तरी सुद्धा तुम्हाला एक ICU युनिट पण टाकता येत नाहीये दोन्हीकडे. याच्यासारखी शर्मेची बाब नाहीये. तात्काळ याची दखल घ्यावी, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुम्हाला जागेवर बसू देणार.